सुपर्णा मॅडम यांचा का कॉल येत असेल? हॅलो. हॅलो, हाय भावना, सुपर्णा बोलते. हां, बोला ना. भावना, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. काय झालं? आनंदी ठीक आहेत ना? हो, ती ओके. मला जरा वेगळ्याच टॉपिकवर बोलायचंय तुझ्याशी. तू एक काम कर ना, तू घरी ये, मग बोलू आपण. घरी? हो, ये तू, मी वाट बघतीये. आणि हो, लवकर ये. हा, That's my girl. ए लक्ष्मी, कडक चहा कर आणि आलं थोडं जास्त घाल. आई, आई, भावना, काय ग, कुठे निघालीस? आई मला सुपर्णा मॅडमचा फोन आला होता. अरे देवा, त्यांचा फोन? हो, त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्यांनी त्यांच्या घरी बोलवलंय मला. घरी बोलवलंय? अहो, याला काय अर्थ आहे? मी आत्ताच ती सुपर्णा येऊन इथे एवढा तमाशा करून गेलीये आणि आता परत घरी बोलवलंय. आई, बाबा, मला ना ती माणसं काही बरोबर वाटत नाही. आपण त्यांच्यापासून ना जरा दूरच राहायला हवं. अगदी बरोबर. भावना, मला असं वाटतं तू नको जाऊस तिकडे. वीणा, तुझी काळजी बरोबर आहे, पण तरीही मला वाटतं की भावनाने तिकडे जावं. अहो, अगं, कदाचित आनंदी हिची आठवण काढत असेल. जाऊ दे भावना. भावना, तिकडे जा, पण सावध राहा. जर गरज वाटली तर लगेच मला फोन कर. हो, येते मी. सांभाळू ना. चहा आणते. हा, दिवसा हिशोब, रात्री हिशोब, बघावं तेव्हा हिशोब सुरू असतो यांचा. काय बडबडतेस? काही नाही. हो, ऐका ना, ती श्रीकांतची बहीण आहे ना, सुपर्णा, तिचा भावनाला फोन आला होता. भावनाला घरी भेटायला बोलवले तिने. हो, ऐकताय ना? हो, मी काय बोलते याकडे लक्ष आहे ना तुमचं? ऐकतोय ऐकतोय. आत्ता मगाशी येऊन इथे तमाशा करून गेली ना ती बाई, आणि आता लगेच भावनाला भेटायला बोलवलंय तिने. तेच तर. की काय चाललंय तिच्या मनात? काहीतरी वेगळं कॅल्क्युलेशन आहे. ते काही मला माहिती नाही, पण मला मनातनं वाटतंय की भावनाने तिच्या घरी जाऊ नये. हो, बघा ना, त्या एवढ्या लहान आनंदीबरोबर कसं वागतात ही माणसं. भावनाबरोबर पण असंच काहीतरी चुकीचं वागली म्हणजे? नाही नाही, ही दोघं नवरा बायको ना राक्षसच वाटतात हो मला. कधी काय करतील ना याचा भरवसाच नाहीये. ते सगळं ठीक आहे, पण आमच्या बहिणाबाईंनी काय ठरवलंय? जायचं का नाही जायचं? जायचंच म्हणते, आणि बाबाई हो म्हणालेत. काय? हो. मी काय म्हणते, तुम्ही जाल का भावनाबरोबर? तेवढाच तिला आधार होईल हो. आणि त्यांचा काही चुकीचा हेतू असेल तर तोही तुम्ही हेराल ना. जाल ना? मी म्हणते जाच. आलेच मी. हा, चला, येते. थांब भावना. तू एकटी जाऊ नकोस, मी येतोय तुझ्यासोबत. हो, मग काय? कोणीतरी जायला पाहिजे ना तिच्यासोबत. ती माणसं किती भयंकर आहेत माहिती आहे ना तुम्हाला? मागच्या वेळी जेव्हा ही तिकडे गेली होती तेव्हा किती वाईट वागले होते त्या लहान मुलीबरोबर. केवढा तमाशा केला होता. आता ही एकटी जाते, हिच्याशी काही बरे वाईट वागले, मग कोणीतरी गेलं पाहिजे तिच्यासोबत. भावना, मी येतोय तुझ्यासोबत आणि मी बघतो काय हिशोब करायचा आहे त्यांचा ते. संतोष, अगदी बरोबर बोलतोस तू.
पण हे बघ, जरा शांतपणे हा. काळजी घे. हो बाबा. भावना तू हो पुढे, मी गाडी घेऊन आलो. येते. रवी, तुला तुला वाटतं ती भावना येईल? डार्लिंग, कधी कधी तू उगाच खूप टेन्शन घेतेस. भावना येणार, नक्की येणार. पण त्या मुलीचा एकच वीक पॉइंट आहे, आनंदी. आणि आनंदीला भेटण्याचा एकही चान्स ती सोडणार नाही. तू घाबरू नको, मी आहे ना तुझ्यासोबत. यांनाच भेटायचंय ना. चल. हा इथं का? डार्लिंग, आपल्याला थोडं एक्स्ट्रा कॉशियस राहावं लागणार. तुम्ही माझ्या बहिणीला भेटायला बोलवलंय का? त्याचं काय नसेल. श्रीकांत दादांनी अजून एक व्हील केली आणि त्यात असं म्हटलंय की या व्हीलच्या वाचनाच्या वेळी मिस भावना यांचं असणं मॅन्डेटरी. आज त्या व्हीलचं वाचन आहे म्हणून मिस भावना यांना बोलवलं, म्हणजे आमची मदत होईल. मदत? आमची मदत? आज तुम्ही मदतीची भाषा करताय. मग आमच्या घरी येऊन जेव्हा तमाशा केलात, माझ्या बहिणीला अद्वा तद्वा बोललात, तेव्हा तुम्हाला याची जाणीव नाही झाली? आणि आत्ता तुम्ही मदतीची अपेक्षा करताय? हो नाही, भावनाला काय मी इथे भांडण्यासाठी बोलवलेलं नाहीये. ऍक्च्युली आनंदीला तिची खूप आठवण येत होती म्हणून मी तिला इथे बोलवलं. गेल्या काही दिवसात जे घडलं त्यामुळे आनंदी फारच डिस्टर्ब आहे. नीट जेवतही नाहीये ती. म्हणजे भावनाला इथे बघून आनंदीला थोडं बरं वाटेल, ऍटलीस्ट ती 2 घास खाईल म्हणून हिला इथे बोलवलं. मॅडम, काय बोलताय तुम्ही? त्या लहान मुलीचं नाव घेऊन कशाला थापा मारताय? दादा, मला आधी आनंदींना भेटायचं आहे. ऑफकोर्स. आणि मीही असणार आहे तिच्यासोबत. हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही. चला. अरे बाप रे, वहिनी काय ग? आज घर खूप शांत शांत वाटतंय ना? सिंचना वहिनी घरात नाहीये म्हणून की तूच मौन व्रत धारण केलंस? जानू, एक वेळ पहिली शक्यता बरोबर असू शकेल, पण दुसरी गोष्ट या जन्मात तरी शक्य नाही. हा, हो का? मग आम्हाला कळणार कसं आमची वीणा वहिनी घरात येते? तुम्हाला कळणारच नाहीये, कारण की आता तुम्ही तुमच्या आहोंबरोबर गुलुगुलू गप्पा मारण्यात बिझी आहात ना. अगं, तुला त्रास होऊ नये ना म्हणून शांत बसलीये मी. काय ग वहिनी? हॅलो, हा बोला. हा मॅडम, ते तुमचं पार्सल घेऊन आलोय. तुम्ही गेलात का? अहो पण मी घरी नाहीये. तुम्ही एक काम करता, घरी कोणीतरी असेल, तुम्ही त्यांच्याजवळ पार्सल द्या, ते कलेक्ट करतील. हो चालेल, थँक्यू. ओके.
ब 100 वर्ष आयुष्य आहे तुझ्या सिंचना वहिनीला. काय तिचाच फोन आहे. आज चक्क सिंचना वहिनीने तुला कॉल केलाय? बघ बघ काय बोलतेय. काय बोलणार, कामच असेल. हॅलो. हॅलो वहिनी, ऐका ना, डिलिव्हरी बॉयचा फोन आला होता. बाहेर पार्सल आलंय माझं, तुम्ही प्लीज कलेक्ट कराल का? पार्सल? कसलं पार्सल? काही नाही, खायलाच मागवलं होतं. तुम्ही ते घ्या आणि फ्रीजमध्ये ठेवा. बर. वहिनी, आणि ऐका ना, त्याला पैसे पण द्यायचे होते. तुम्ही द्याल का आत्ता त्याला पैसे? मी आल्यानंतर देते तुम्हाला घरी, ठीक आहे? 400 रुपये द्यायचे. 400 रुपये? हो, आहेत ना तुमच्याकडे? हो आहेत. हॅलो वहिनी, ऐका ना, डिलिव्हरी बॉयचा फोन येतोय. बहुतेक तो दाराजवळच आलाय. तुम्ही प्लीज लवकर जाऊन ते पार्सल घ्या. हां, बर, ठीक आहे. काय ग वहिनी, काय झालं? कसलं पार्सल? काय माहिती कसलं पार्सल आहे. तुझी सिंचना वहिनी मोठी महाराणीच समजते नाही का स्वतःला. कसलं तरी पार्सल मागवलंय म्हणे, घेता का? आता त्या पार्सलचे 400 रुपये द्यायचेत मला. ते बघते आहेत का ते. 400 रुपयाचं कोणी खायला मागवतं का? अरे देवा, 200च आहेत. जानू, माझ्याकडे 200च रुपये आहेत. तुझ्याकडे आहेत का उरलेले 200? वहिनी अगं 200 नसतील माझ्याकडे. हा, पण कदाचित 100 असावेत. 100? अगं पण उरलेल्या 100 रुपयाचं काय करायचं? काय करूया? आजी, ग्रेट, तू आजीकडून पैसे घे, मी माझ्या खोलीतून पैसे आणते. हो. आजी, आजी, काय ग, कशाला कोकलते ग? हा, माझ्या कांठाळ्या बसल्या. तुमची लहानी नाचून हनुली, तिचं पार्सल आलंय, त्याच्यासाठी 100 रुपये कमी पडतात. तुमच्याकडे आहेत का? मी देते नंतर. आत्ताच द्यायचे? हो ना, पार्सलवाला आपला नातेवाईक नाही ना, नाही तर थांबवलं असतं त्याला मी. थांब. हा, बघते काय ग, तिकडे बघ. आमचे हे पण आजीवरच गेलेत बहुतेक. हे घे. हा, पण त्या तुझ्या हनुलीला सांग, हा, मला लगेच आणून दे म्हणावं. लगेच सांगणार आजी, माझेही 200 नाही का यार. मी जर नोकरीला असते तर किती बरं झालं असतं नाही, असे पैसे मागावे तरी लागले नसते. जानू, वहिनी, हे घे 100 रुपये. हा, हे तुमचं पार्सल. जानू, काय असेल ग यात? काय माहित, उघडून बघितल्याशिवाय कसं कळेल? जाऊ दे, कोण खाजून खरूज करून घेईल. जानू, इकडे. काय? काय त्याच्यात? एकदा बघू का? काय मागवलंय असं हनुलीने स्वर्गातलं? नको नको. तेच. अय्यो, केक. नको, जाऊ दे. नुसता हात जरी लावला ना तरी अख्खं घर डोक्यावर घेईल ही बाई. तिच्या तोंडीच लागायला नको. आजी, जानू, अगं का ओरडतेस कशाला? अगं, केक आहे त्यात. काय सांगतेस? केक मागवलाय? ए, दे ना, दे ना. एक तुकडा दे ना, दे ना. तुम्हाला असंच वाटतंय आजी? वहिनी, काय काय चाललंय तुझं? आणि आजी तुझंही काय? सिंचना वहिनीने विचारलं तर काय सांगायचं आपण? ते बघू का नंतर सांगायचं काय ते. आजी आत्ता घेऊन येते. अगं जानू थांब. काय आहे? त्या दिवशी खाल्लास ना केक?
विणे अजून एक पिसाण अजून एक छोटा अरे आजी अजून काय अजून? वहिनी अगं सिंचना वहिनीला कळलं तर आपण काय सांगायचं तिला? आधीच आपण केक उष्टा केला, आता पूर्ण संपवला तर काय म्हणेल ती? अगं काय सांगायचं म्हणजे सांगायचं आम्ही पैसे दिले म्हणून आम्ही केक खाल्ला. हो ना आजी? अगं वहिनी तसं नाही. हा केक सिंचना वहिनीने ऑर्डर केला होता, म्हणजे हा तिला खायचा असणार. बरोबर. हा केक आपण खाल्ला हे जर तिला कळलं तर चिडेल ना ती. मग काय सांगायचं तिला? काय सांगायचं बरं? सांगू की आम्ही ते पार्सल घेतलं पण त्या बॉक्सवर आम्हाला झुरळ दिसलं. मग काय आम्ही तो केक तसाच कचऱ्यात टाकून दिला. काय आजी? बरोबर. हुशार ग माझी नाचून. काय जानू? काय ओके ओके ओके. सिंचना ग सिद्धूला मुलगी बघत होतीस, कुणी मिळाली का? नाही ना पप्पा, एकही धड मुलगी मिळत नाहीये. त्याचं काय ना, आपला सिद्धू आहे ना हे आदिरासारखा नाहीये. सगळ्याच गोष्टींमध्ये हुशार. राजकारण असो दुसरं काम सगळ्यांना भारी पडतं. देवाच्या कृपेने त्याला तुझ्या आईसारखी एखादी शांत सुसंस्कारी मुलगी मिळाली ना तर खूप चांगलं होईल. हो ना पप्पा, आपला सिद्धू आहे ना राजा आहे राजा. जिथे जाईल तिथे राज्य करेल. पण त्याच्यासाठी त्याला शोभेल अशी परफेक्टच मुलगी त्याला मिळाली पाहिजे. झालं. अशी मुलगी घरोघरी फिरलात तरी मिळणार नाही. कुठं आहे अशी मुलगी ती त्या देवालाच माहित. सिद्धू आला? बरं झालं, चल पटकन जेवायला बस, वाटते. खूप भूक लागली, पटकन वाढ प्लीज. ओ हिरो, काय घाई आहे तुला? हळू खा हळू खा. गप ग. अरे बापरे, अहो जावई बापू अजून बाहेरच आहेत. अहो मी काय म्हणते, आपण त्यांना चहा सुद्धा नाही विचारला. मी त्यांना जेवायला बोलवते. हा अरे दा या या जावई बापू, या ना या. हॅरी ये ना बस. माझं काम आहे, मी आल्यावर जेवतो. अरे सिद्धू थांब, असं जेवणावर उठू नये. 2 घास खाऊन जा ना. कसं आहे ना पप्पा, काम न करता बसून खाणाऱ्यातला मी नाही. अरे सिद्धू थांब. संपत, माझा नातू किती स्वाभिमानी आहे पाहिलंस ना. अरे काम केल्याशिवाय अन्नाला शिवत देखील नाही. नाहीतरी काही काही बिनकामे असतात. आणि पैसा न कमवता यांच्या घशाखालून अन्न कसं उतरतं तेच कळत नाही मला. जावई बापू प्लीज. भाजी वाढते.
मिस भावना तुम्हीच का? हो, मी मिस भावना दळवी. आता माझ्या लक्षात आलं की श्रीकांत सरांनी विलमध्ये तुमचं नाव का मेन्शन केलं. देशमाने साहेब, आपण विल वाचण्यावर फोकस करूया का? हो. मी श्रीकांत इनामदार स्वखुशीने हे विल लिहितोय. हे विल लिहिण्यामागे कारणही तसंच आहे. माझ्या आधीच्या विलनुसार माझी सगळी प्रॉपर्टी माझी मुलगी म्हणजेच आनंदी श्रीकांत इनामदार हिच्या नावावर केली आहे. आनंदीला 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत जी व्यक्ती आनंदीचा सांभाळ करेल त्याला या प्रॉपर्टीमधला अर्धा वाटा मिळेल. आता दुसरा भाग, भावना. मला खात्री आहे की माझ्यानंतर भावना माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडेल. तरी मी स्वेच्छेने माझ्या प्रॉपर्टीची सायनिंग ऑथॉरिटी मिस भावना हिला देतो. इम्पॉसिबल. सर, हिचं फक्त माझ्या भावाशी लग्न ठरलं होतं, लग्न झालं नव्हतं. मग सायनिंग अथॉरिटी हिच्याकडे कशी येईल? सर, हे शक्य नाही. एक्झॅक्टली. मला असं वाटतं की हिचं आणि श्रीकांत दादाचं लग्न झाल्यानंतर ही अथॉरिटी मिळेल तिला, असं विलमध्ये लिहिलं असेल. तुम्ही पुन्हा एकदा क्रॉस चेक करा. मिस सुपर्णा, प्रॉपर्टीमध्ये तुमच्या वडिलांचा हिस्सा हार्डली 20-30 लाखांचा आहे. बाकी सगळी श्रीकांत सरांची प्रॉपर्टी आहे, त्यांनी स्वतः मिळवलेली. त्यामुळे तिथे कोणालाही देऊ शकत होते. नाही सर, अहो हे शक्य नाहीये. हिनेच माझ्या भावाला फितवलं असणार आहे गोड गोड बोलून. हिने त्याला आपल्या जाळ्या तोडून त्याला हे करायला भाग पडलं असणार आहे. सर, अहो हे मी मानतच नाही. हा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. हो मॅडम, काय बडबडताय तुम्ही? हा, डोक्यावर पडलाय? अहो, तुम्ही बोलवलं म्हणून आम्ही आलो इकडे. भावना, तुला माहित होतं या विल विषयी काही? वकील साहेब बघा, काही माहित नव्हतं. काय बोलताय तुम्ही? ए भावना, चल. अगं, यांनी बोलवलं म्हणून आपण आलो इथे आणि आपण यांचं ऐकत राहायचं? काही बडबडतील ते. तू चल 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 चल. दादा, चल म्हटलं ना तुला. आनंदी, खाली उतर. नाही, तुला एकदा सांगून कळत नाहीये का? खाली उतर. नाही, मला भावनेसोबत राहायचं. मिस सुपर्णा, भावना आणि तुमच्यात जे काही आहे ते तुम्हाला सॉर्ट आउट करावंच लागेल. कारण या विलमध्ये काहीही बदल होणार नाही. येतो मी. हॅरी, कळलं. आणि तुझ्या मनातलं मला नाही का ग कळणार? हं? तू एक काम कर, फ्रेश हो, मी पटकन जातो आणि घेऊन येतो. ओके? आय लव्ह यू अनुली. जातो.
हाय जी. हाय. हाय हाय हाय. अच्छा, म्हणजे हनी त्या केक बद्दल विचारत होती तर आत्ता कळलं. जानू, तुला काय बाई थोडेच दिवस असं काम करावं लागणार आहे. लग्नानंतर काय प्रत्येक कामाला नोकर. काय ग वहिनी? मग काय. हाय वहिनी. हाय जानू. हाय. वहिनी, काय भाऊजी? हनीने केक ऑर्डर केला होता, तो कुठे ठेवला तुम्ही? त्याचं काय झालं ना भाऊजी, तो केक ना दिसायला बरोबर नव्हता हो, बेचव होता तो. काय? हो. हे तुम्हाला कसं कळलं? म्हणजे तो केक तुम्ही टेस्ट केला? हो, काय काय भाऊजी, हनुलीचा केक आम्ही कसं काय खाणार ना. नाही पण तो अहो दिसायलाच बरोबर नव्हता हो, कसा मला बघवत पण नव्हतं त्या केक कडे. अरे शपथ, मेलो. आता हनीला काय सांगू? आणि त्याचं काय झालं माहितीये का भाऊजी तुम्हाला, त्या बॉक्स मध्ये ना झुरळ होत, झुरळ. आता झुरळ असलेला केक तुमची हनुली कशी काय खाणार ना, म्हणून आम्ही तो बॉक्स घेतला आणि कचऱ्यात टाकून दिला. हेच सांगा तुम्ही आता हनुलीला. काय झुरळ होता? झुरळ हो, झुरळच होत. आणि मी खोटं बोलते असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर जानूला विचारा तुम्ही. मी हो, तू होतीस ना, सांग त्यांना. नाहीतर आजीला विचारा, आजी पण होत्या इथेच. जानू सांग, सांग भाऊजींना होतं की ना, तू पाहिलंस ना. हो होतं ना, झुरळ होतं, एवढं मोठं होतं. एवढं मोठं? नाही, एवढंच होतं पण होतं. ते बोलणारच आहे आता मी, कसं पॅकेजिंग करून देतात ते, असं पॅकेजिंग करून देतात का? दमच भरते बघ आता चांगला चांगला. येऊच दे नेक्स्ट टाइम. हो ना. तू त्यांना दम देशील तेव्हा दम देशील ग, पण इथे हनी समोर माझी दमछाक होणार आहे त्याचं काय? तिला केक खायची इच्छा झाली होती म्हणून स्पेशल ऑर्डर केला होता तिने. आता मी तिला काय सांगू? हनी. ए हरीश, ऐक, तुझ्या त्या हनुलीला सांग जरा बऱ्याच जागेवरून केक मागवत जा म्हणाव. अरे त्या केक मध्ये ना झुरळ होतो. मीच म्हंटल वीणाला फेकून देतो केक. कळलं ग आजी, कळलं. हनी. वहिनी, आज हनीच्या खोलीत तिसरं महायुद्ध आहे बहुतेक. होऊ दे, आपल्यापर्यंत थोडीच येणार आहे. हनी, काय झालं? अगं हा, त्याचं काय झालं माहितीये का? एक होतं झुरळ. काय बोलतोयस? कोणाबद्दल बोलतोयस? अगं मी झुरळाबद्दलच बोलतोय. त्याचं काय आहे, एक होतं झुरळ आणि त्याला दिसला केक, कारण त्याला खूप गोड खायची इच्छा झाली ना. मग ते पडलं केक मध्ये, मग त्याने सगळा केक खाऊन टाकला. काही काय बोलतोस? आय नो तू स्टोऱ्या बनवतोस. नाही मला माहितीये केक कोणी खाल्लाय. तुझी वहिनी, तुझी बहीण आणि आजीने मिळून माझा केक खाल्लाय. नाही हनी, खरंच असं नाही. आय न्यू इट. हे असंच होणार होतं आणि आता स्टोऱ्या बनवतो. नाही खरंच असं काहीही झालेलं नाही. या घरात ना जरा म्हणून मनासारखं जगता येत नाही. थोडी पण प्रायव्हसी नाहीये इथे. हा ना एक बेसिक सेन्स आहे. कोणाचं पार्सल आलं ना की ते उघडू नये, त्याला हात लावू नये. तुझ्या घरच्यांकडे तो पण सेन्स नाही. नाही हनी, हे माझ्या घरच्यांनी नाही केलंय खरं. तरी मी म्हंटल होतं आपण वेगळे राहूया, पण तू माझं ऐकशील तर खरं ना? हनी माझं ऐकून तर घे. मला तू काही ऐकायचं नाहीये. मला तुझं तू शांत बस. हो ना हनी, प्लीज हळू बोल. अगं हो, मी शटअप. हनी, मी दुसरा केक ऑर्डर करतो ना, ऐक ना. यार, आता माझी काय चूक आहे यार. हिच ऐकायला गेलो तर घरचे माझ्यावर ओरडतात, घरच्यांचं ऐकलं तर ही माझ्यावर ओरडते. मधल्यामध्ये सँडविच झालाय माझं. काय करू मी, काय करू? केक ऑर्डर करूयात काय? नाही, हिला आवडणार नाही. काय करू? दादा, आपण इथे का आलोय? का आलोय म्हणजे
सकाळपासून आपण बाहेर पडलोय, तुला भूक लागली असेल ना, आपण खाऊन घेऊया इथे काहीतरी. नाही मला भूक नाहीये. लागली असेल आपण खाऊया इकडे काहीतरी. हा, सँडविच नाहीतर डोसा विसा काहीतरी खाऊया. ये. वेटर. येस सर, काय घेणार? हे नको हे नको, एक व्हेज सँडविच. फक्त एकच सर? हो एकच. ओके सर. भावना, मला एक गोष्ट कळत नाहीये की एवढ्या मोठ्या गडगंज प्रॉपर्टीची सायनिंग ऑथॉरिटी श्रीकांतने कशी काय दिली तुला? म्हणजे ही गोष्ट तुला माहित होती? नाही दादा, याबद्दल कधीच काहीच बोलणं नाही झालं. परत झालं त्याने तुला सांगितलं नाही. पण तुला कळतंय का भावना, देवाने ही तुला संधी दिली आहे. आणि एखादा महामूर्ख, महाबावळट, अक्कल शून्य माणूस ही संधी अशी वाया दवडू शकतो. तुझ्या लक्षात येतंय का? हे बघ भावना, नीट विचार कर. कधी कधी नशीब आहे ना स्वतःहून आपल्याकडे येतं. तेव्हा काय करायचं असतं? आनंदाने त्याचं स्वागत करायचं असतं. हा, मला सांग, श्रीकांतने असा विचार का केला असेल? कारण तू चांगली आहेस, त्यामुळे हक्काने तू सगळे घ्यायला पाहिजेस. नाही तर कशाला उगाच त्याने नाव टाकलं असतं तुझं. हा, सो ही संधी वाया घालवू नकोस. कळतंय का? काय? हा सर सँडविच. हा, मग ठेव ना इथे. बटर लावलंय ना? हो सर, लावलाय. हा, व्हेरी गुड. जा आता थंड पाणी घेऊन ये. जा पटकन. येस सर. लक्ष्मी, अगं इतकी काळजी नको करूस. संतोष गेलाय ना भावना बरोबर, येतीलच ते इतक्यात. बस. हो अहो, पण काळजी वाटते. ते लोक म्हणजे बरोबर आहे तुझं, पण ते घे, आलेच. विणा, पाणी आण ग. ये बा, बस बस. ठीक आहेस ना तू? हो. वरद, बरं बाहेर जा जरा खेळायला. संतोष, अरे काय झालं? सगळं ठीक ना? अगं आई, काय चालू माणसं आहेत ती. एवढं स्मार्टली प्लॅनिंग केलं होतं तुला सांगतो. संतोष, प्लॅनिंग कसलं? सांगतो. भावनाला आधी त्यांनी तिकडे बोलवलं. गेल्या गेल्या सांगितलं त्या आनंदीला आठवण येत होती म्हणून बोलवलं. थोड्या वेळाने म्हणतात आनंदी घाबरली आहे, जेवत नाहीये म्हणून बोलवलं. आणि त्यांचा विषय कळल्यानंतर कळलं की गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. संतोष, आता फार ताणू नकोस, सरळ सांग ना काय ते. तो बाबा, श्रीकांतने जाण्याआधी विल बनवलं होतं. विल? कसलं विल? कसलं विल काय? प्रॉपर्टीच्या संदर्भात असतं विल, अजून कसलं असतं? त्यात श्रीकांतने लिहिलंय की त्याच्यानंतर त्याच्या सगळ्या बिझनेसची सायनिंग ऑथॉरिटी भावनाकडे असेल. आणि याला कोणी अपोज करू शकत नाही. आता जर का भावनाने मनात आणलं ना आई बाबा, तर आपले थोडे थोडके नाही, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि आपण एका मोठ्या घरात, आलिशान घरात आरामात राहू शकू. भावना, तुला कळतंय ना? म्हणजे मी तुला सांगितलेलं लक्षात येतंय ना तुला? आठव. हा, हे बघ, आई बाबांचं लक्ष्मी निवास बांधायचं भवितव्य आता तुझ्याच हातात आहे. कळतंय ना तुला?
सांगितलेलं लक्षात आहे ना? तू थांब रे जरा, मी बोलतोय. अरे काय पैसे नको? तू कशाला मध्ये बोलतोयस? कोण आहेस तू? हे बघ, हा आमचा फॅमिली मॅटर आहे. तू कशाला मला सांगतोयस तिला बोलू नकोस ते? हा, या घरात एक एक पैसा कमवून आणायला आम्ही किती मेहनत घेतो याची कल्पना तरी आहे तुला? तुला काय रे, नुसतं आयतं बसून खायचंय, नुसतं खायचंय झोपायचंय, खायचंय झोपायचंय, बाकी काय करता येतं? फुकटचं खातोय. फुकटचं खायला लाज नाही वाटत तुला? संतोष, वेळ झाला आता. विसरू नकोस, व्यंकी मोठा भाऊ आहे तुझा. मोठा भाऊ आहे? हा मोठा भाऊ आहे? बाबा तुम्हीच म्हणता ना, मुलं मोठी झाली की त्यांनी कमवतं झालं पाहिजे, कर्तृत्ववान झालं पाहिजे. मग याच्या बाबतीत का? याला का नाही तो नियम लागू पडत? का तर हा मुका आहे म्हणून? आणि तुला बजावून ठेवतोय, आम्ही जेव्हा एखाद्या सिरियस डिस्कशन मध्ये असतो, आणि मुळात मी जेव्हा काही सिरियस मुद्दा डिस्कस करत असेल ना, तेव्हा मध्ये मध्ये नाक नाही खुपसायचं. स्वतः या घरचा मोठा मुलगा आहे असं नाही समजायचं, कळलं ना? गप्प बसायचं आणि आहे ना, जरा 4 पैसे कमवायला शिक. स्वतःचं पोट भरण्यापुरतं तरी पैसे कमवायला शिक. जा कुठेतरी नोकरी कर. कळलं ना? मला शिकवतोय, तिला सांगू नको. व्यंकी, हे बाळा. दादा, दादा, तुला काय रे, नुसतं आयतं बसून खायचंय, नुसतं खायचंय झोपायचंय, खायचंय झोपायचंय, बाकी काय करता येतं? फुकटचं खातोय. रागावलंस. संतोषने दुखावलंय तुला. मग असं काहीतरी घरात झालं म्हणून कोणी चिडून रागावून असं रुसून बसतं का बाहेर? चल. काय बोलतोयस तू? घरात येणार नाहीस, बाहेरच थांबणार आता तू? ऐकताय ना तुम्ही दोघी? दादा, अरे तू संतोष दादाचं बोलणं का मनावर घेतोयस? तुला माहितीये ना तो कसा आहे. तू सगळं सोडा, तू आजचं जेवून घे. आमचं ऐकणार नाही तू, माझं ऐकणार नाही. आई आहे ना मी तुझी. कुणी काही म्हणू दे, तुला माहिती आहे ना, तू माझा मोठा मुलगा आहेस. तू माझी आणि यांची जबाबदारी आहेस. आमचा आहेस तू. संतोष लहान भाऊ आहे ना तुझा. तो आहे असा, बोलला तुला, पण म्हणून रागवायचं, रुसायचं? हा, सांग बघू मला. मग का तू? तो बरोबर बोलतोय.
तू बाहेर जाऊन काम करणार आहेस? अरे पण काय? पैसे कमवून आणणार आणि माझ्या हातात देणार ना? बरोबर आहे, कारण तू माझा मोठा मुलगा आहे. आपण तुझ्यासाठी नोकरी शोधू बाहेर. मी यांना सांगते ना, आम्ही तुझ्यासाठी नोकरी शोधू बाहेर. हा, बाहेर. पण तू लक्षात ठेव, हे घर तुझं आहे. आम्ही सगळे तुझे आहोत. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. असं घर सोडून जायचं नाही, रुसायचं नाही. काय ग ताई, कोणाचा कॉल आहे? सुपर्णा मॅडमचा. मी आले. ट्राय करत राहा. आई, आई ऐक ना, बोल. सुपर्णा मॅडमचा कॉल येतोय ग मला. मी काय बोलू मला नाही कळत आहे. अगं बोलायचं, घाबरायचं काय त्यात? आपण काही चुकीचं केलेलं नाहीये ना. मग बोल तू. आई, परत आला फोन. हॅलो. हॅलो भावना. नाही, भावनाची आई बोलते. तिच्या आईने फोन उचललाय. त्यांना म्हणू भावनाशी बोलायचं. हॅलो, मला भावनाशी बोलायचं. कशाबद्दल बोलायचंय? ते व्हील बद्दल डिस्कस करायचं होतं. हे बघा, आम्ही तुमच्या घरी येणार आहोत. आपण प्रत्यक्षच बोलू. ओके. ठेवू? काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर. काय हो? काय झालं? त्या म्हणाल्या उद्या घरी येतो, भेटूनच बोलू. हे त्या म्हणाले इथे येणार. आपणहून कसं म्हणाले इथे येणार? मला वाटतं हा काहीतरी प्लॅन आहे त्यांचा.